सर्वांना शुभप्रभात. सकाळच्या सकाळच्या गोड गोड अशा शुभेच्छा. आणि आज आज काय आहे? गुढीपाडवा. आणि गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना सर्वांना शुभेच्छा. आज नवीन वर्ष, मराठी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आहे. आणि मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला खूप खूप अशा शुभेच्छा. आपल्या जीवनामध्ये धन संपदा ऐश्वर मिळो, आरोग्य निरोगी असावं आणि सगळ्यांना सुख शांती मिळो, अशा माझ्याकडून सर्वांना सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. गुढीपाडव्याचा दिवस उजाडला, नवीन पहाट झाली, आयुष्याची नवीन सुरुवात झाली. मागचं जे गेलं ते गेलं आणि नवीन वर्षाची आज सुरुवात झालेली आहे. आणि नवीन वर्षाचा हा पहिला दिवस नवीन वर्षाचा पहिला सण. आणि ह्या सणाच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पाडव्याच्या दिवसाच्या निमित्तानं सकाळी लवकर उठून माझी पूजा झालेली आहे. आणि पूजापाती आवरून मी तुम्हाला मी म्हणलं की शुभेच्छा द्याव्या. आता माझ्या महिला भगिनींचं एक आवडीचा विषय म्हणायला हरकत नाही की देवपूजा का करावी आणि कशी करावी. देवपूजा का करावी आणि कशी करावी, हे बघा माझी देवपूजा आहे की हे देव जर प्रसन्न करायचा झाला तर त्याला भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, निष्ठा पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि प्रेमानं देवाला आळविलं पाहिजे, प्रेमानं देवाला हाक मारली पाहिजे. देवाला काय पाहिजे हो? फक्त भक्ती पाहिजे. देवाला शुद्ध अंतकरणातला भाव पाहिजे, शुद्ध प्रेम पाहिजे. देवाला दुसरं काहीच लागत नाही. तुमचं जर अंतःकरणपूर्वक जर देवावर प्रेम असेल, अंतःकरणपूर्वक देवावर श्रद्धा असेल, अंतःकरणपूर्वक देवावर विश्वास असेल, तर तो देव दुसरीकडं कुठंच नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे, आपल्या घरादारात आहे, आपल्या मनात आहे, आपल्या विचारात आहे, आपल्या बोलण्यात, डोळ्यात, सगळीकडं त्याचा वास असतो. आणि तो देव म्हणजे तुम्हाला जो आवडतो तो, तुम्हाला ज्याच्यावर श्रद्धा आहे तो, तुम्हाला ज्याची भक्ती करावी अशी वाटते तो देव. त्या देवाची आपण भक्ती करायची. कोणत्या? तर आपल्याला आवडेल अशा. मग देवाची भक्ती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हो? 2 हात आणि 1 तोंड आणि 3रं मस्तक. याच्या पलीकडे आपल्याला काहीही लागणार नाही. देव झोपडीत राहतो, देव श्रीमंताकडे राहतो, देव जिथं म्हणलं तिथं राहतो. पण आपला भक्तिभाव पाहिजे. मला अशा पद्धतीनं पूजा केली तरच माझं मन प्रसन्न राहते, मला मनाला शांतता मिळते, मला मन आनंदी होते. आणि याच्यामध्ये मी या पूजेमध्ये एवढी रममाण होते की हा वेळ माझा पूजेचा कधी कुठं जातो माहीत नाही. फुलं तोडायचे, हार ओवायचा, पूजा करायची, प्रत्येक देवाला गंध, अक्षदा, फूल, हळदी, कुंकू, अबीर, गुलाल हे व्हायचं आणि मनोभावे पूजा करायची. मी माझ्या देवाची मनोभावे पूजा करते, श्रद्धेने पूजा करते, श्रद्धेने आळविते. आणि मनाला असं वाटते की हे देव माझ्याच घरी आहेत, माझ्याच जवळ आहेत. आणि मला अशी सतत वाटते की देव माझ्याजवळ आहे. आणि तुम्ही श्रद्धेनं जर हे कराल तर तुम्हाला पण तेच वाटणार आहे. कारण देव कुठं असते? तर अंतःकरणात देव असते, तना मनात, फुलात, पाण्यात देव असते. सगळीकडं ईश्वरानं व्यापून टाकलेलं आहे सगळीकडं. आणि पण आपल्याला भाव शुद्ध पाहिजे. शुद्ध भाव असेल
तर देव आपल्याला जरूर आपल्या हाकेला धावतो, जरूर आपल्या हाकेला बोलतो, भेटतो आपल्याला आणि आपलं म्हणणं ऐकून घेतो हो देव. देव काय करतो माहीत आहे? देवानं ढोरं वळली हो, देवाने भाजी कापली, देवाने काय नाही केलं हो भक्तासाठी. देवाने दळणकांडण करू लागलं. देव आपल्या भक्तासाठी काय करत नाही, खूप काही करतो, खूप काही. ते जर अनुभवायचं झालं तर फक्त श्रद्धेनं भक्ती करा, श्रद्धेनं विश्वासानं भक्ती करा, विश्वास ठेवा देवावर आणि आपल्या घरात अशी घोघो अशी पूजा करा. लक्ष्मीचा वास आणि देवाला असं थांबावं असं वाटावं. डाकेताई यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर डाकेताई यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका आणि आपल्या गोड अशा प्रतिक्रिया द्या. आपल्याला काय वाटलं अशा प्रतिक्रिया द्या. आता माझी पूजा झालेली आहे, आरती झालेली आहे, सर्व समाधान झालेलं आहे. आता स्वयंपाक करायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे देवाला. ही पहा, पहाटची पूजा आहे, सकाळची लवकरची पूजा आहे. सकाळी सण असल्यामुळं, गुढीपाडवा असल्यामुळं लवकर उठले हो, लवकर उठले. लवकर उठून पहाटे पहाटे सकाळीच लवकरच पूजा केली आणि वर्षाची सुरुवात चांगली व्हावं, भरभराटीची व्हावं आणि अशीच पूजा मला वर्षभर भेटावे हीच मागणी मागली देवाकडे. देवा सर्वांना, या सृष्टीतल्या सर्वांना सुखी समाधानी ठेवा आणि सर्वांचं भलं करा आणि सर्वांना धन ऐश्वर्य द्या, हेच देवाकडे मागणं मागलं आणि प्रभूजी तुमच्याकडं हाच आशीर्वाद मागून इथंच मी थांबते. पुन्हा भेटूया असंच नवीन गोड अशा व्हिडिओमध्ये. चला.